ए हॅलो, जेवणाचं वगैरे राहू दे. तू दिवसभर घरात होतीस ना, तेव्हा काय प्लॅनिंग केलं ते सगळ्यांना सांग. कसला प्लॅन? मी सांगते. या 2 गोष्टी मला घरात सापडल्यात आणि या वस्तू कुठून आल्या म्हणून मी सीसीटीव्ही फुटेज चेक केलं तर त्यात दिसलं की 2 चोर घरात आले होते आणि जाताना पिशवी घेऊन गेले. लक्ष ठेवायला हीच होती ना दिवसभर घरात. काय झालं दात काढायला? जोक मारलाय मी? ऐश्वर्या वहिनी, अजून किती वेळा तू असेच सावली वहिनीवरती आरोप करणार आहेस आणि तोंडघशी पडणार आहेस? सांगून टाक एकदा. चुप रे तू. कळतंय की नाही सिरियसनेस काय? घराच्या सिक्युरिटीचा प्रश्न आहे. ऐश्वर्या काय झालं एक्झॅक्टली? दादा, मी सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ फॅमिली ग्रुपवर पाठवलाय. तो आधी सगळ्यांनी बघा, म्हणजे कळेल की मी खरं बोलते की खोटं, चोर आले होते की नव्हते. आता यापुढे मी वेगळा पुरावा नाही देऊ शकत या गोष्टीसाठी. काय ग? कसला पुरावा? हत्ती सर. बरं झालं मॉम तुम्ही आलात. घरात कोणी नसताना या मुलीने घरात चोरांना बोलवलं आणि माहित नाही काय काय चोरी करून घेतलंय. तुम्ही व्हिडिओ पाहिला का मॉम? दाखवा. हे बघा. चोर दिसताय त्याच्यात. हेच मी म्हणते की आपण कोणी घरात नसताना हिने चोरांना बोलवलं आणि कितीतरी गोष्टी चोरी केल्यात. तिचं आपण बघू काय ते. पण मला सांग, तू अशा दबक्या पावल्यानी चोरासारखी आपल्याच घरात का घुसतेस? मॉम, मी जेव्हा घरात आले ना तेव्हा डोअर थोडंसं ओपन होतं, तर मला एकदम क्लिक झालं की घरात बहुतेक कोणीतरी शिरलंय. कारण आपल्या घरात कोणीच नसणार होतं ना. तुम्ही आणि ही मूर्ख मुलगी असणार होते. तुम्ही दिसत नव्हते, बाकी सगळे बाहेर होते. मग मला असं क्लिक झालं की घरात कोणीतरी शिरलंय, म्हणून मी हळू आले. म्हणजे जर कोणी शिरलं असेल तर त्यांना कळायला नको की घरात कोणीतरी आलंय.